साऊथ इंडियन पॅटर्नचीच लाल चटणी आज आपण बनवणार आहोत, जी की इडलीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही डोश्यासोबतही खाऊ शकता। तर इथे साधारण 5-6 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या। यामध्ये तुम्ही कलर येण्यासाठी काश्मीरी मिरचीचाही वापर करू शकता। त्यामध्ये धणे, जिरे, लसूण, कढीपत्ता या सगळ्या वस्तू मिक्सरला छान अशा बारीक करून घ्यायच्या आणि ही अशा प्रकारे आपल्याला चटणी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठही घालायचं आहे। तर ही सुंदर अशी आपली लाल चटणी तयार झालेली आहे। तर आता आपल्याला बटाट्याची चटणी बनवायची आहे। तर बटाट्याची चटणी आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा थोडंसं याच्यामध्ये आपल्याला सामान थोडं वेगळं घ्यायचं। तर हरभऱ्याची डाळ चम्मचभर आणि त्याचबरोबर उडदाची डाळ आपल्याला यामध्ये घ्यायची आहे आणि सर्वात पहिले ती तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची, थोडीशी ब्राऊन होऊ द्यायची। म्हणजे मग त्याची जेव्हा आपण दाताखाली येते ना, तर तेव्हा अति सुंदर ही टेस्ट लागते आणि त्याची चव ही पूर्ण चटणीला छान अशी येते। तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये मग नंतर हळद, कढीपत्ता, जिरे, कांदा, हिरवी मिरची किंवा तुम्ही लाल मिरचीही घालू शकता आणि कांदा हा आपला थोडासा ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंग घालायची। हिंगाने पोटही साफ होतं आणि पचायलाही व्यवस्थित राहतं, म्हणून त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आणि छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जर बटाटे शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं असेल तर त्या बटाट्यांमध्ये थोडंफार हे मीठ त्यात येतं। तर चवीपुरतं आपल्याला त्यानुसार मीठ इथे घालून घ्यायचं आहे आणि छान असं सुंदर आपल्याला इथे मसाला परतून घ्यायचा। बटाटे सगळे आपण सोललेले आहे, तर ते थोडेसे स्मॅश करून घेतले, कारण काय होतं आपल्याला चटणी ही बटाट्याची चटणी जर डोश्याला लावायची असेल तर ती व्यवस्थित पसरल्या जाईल। यासाठी आपल्याला थोडेसे स्मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही कट करून पीसेस केले तरीही चालतील। त्याचबरोबर आता आपल्याला छान अशी खोबऱ्याची, ओल्या नारळाची चटणी बनवायची। तर नारळाचे बारीक बारीक काप करून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कढीपत्ता यासाठी की आपले केसही छान राहतात, मुलायम होतात आणि मुलं तडका दिला तर ते साईडला काढून ठेवतात। अशा वेळेस मग वाटून टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो। तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं चटणीमध्ये, यासाठी की भांडही एक प्रकारची धार येते आणि वाटणामध्येही छान असं आपलं मीठ हे मिक्स होतं यासाठी। आणि हिरवागार आपला चटणी राहण्यासाठी थोडंसं किंचितसं त्यामध्ये लिंबू जर पिळलं तर हिरवा कलर हा प्रॉपर राहतो। आता आपण इथे पॅन घेतलेला आहे, तर त्याच्यावर सर्वात पहिले एक पॅन घ्यायचा, त्याच्यावरती चांगला तो गरम होऊ द्यायचा। थोडंसं तेल कांद्याने लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं। याने काय होतं, आपला डोसा हा बिलकुल चिटकत नाही आणि तुम्ही त्याच्यावर जर झाकण ठेवलं तर इझिली तो आपला डोसा हा पूर्णपणे निघून येतो छान व्यवस्थित। तर हे नक्की ट्राय करा। आणि चतुर्थी म्हटलं तर मोदक पाहिजे, म्हणून मग छान असं झटकेपट बनणारं ओलं नारळ होतं। तर ओल्या नारळाचा छान असा किस केला, त्यामध्ये थोडंसं गूळ घालून छान असे मोदक केले, ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे, झटपट होणारे आहे, खूप सुंदर। आणि आजचा असा सुंदर आपला झटपट हा मेनू तयार झालेला आहे। तुम्हाला ते बघूनच असं होतं की कधी खाईल। तर इथे डोसाही छान तयार झालेला आहे, इडली खूप सुंदर आणि खूप सॉफ्ट आहे। तर यामध्ये तुम्हाला जर इडली बनवताना थोडेसे पोहे 1 चमचाभर आणि त्याचबरोबर मेथीचे 1 चमचा जर दाणे घातले तर इडली ही खूप सॉफ्ट होते आणि आंबटपणा येण्यासाठी सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही। रात्री जर दळलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण छान अशा इडल्या बनवू शकतो। असा आजचा हा मेनू आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।